एक महत्त्वाची बातमी, राज्यातील प्रत्येक मंदिरात आठवड्यातून एक दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव करण्यात आलाय। शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आला। हिंदू धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी हा ठराव करण्यात आलाय। ते अनेक मंदिरांमध्ये जे इतर धर्मियांनी जे अतिक्रमण केलंय त्याला कुठे प्रतिबंध लागावा, हिंदू हा एकत्र यावा म्हणून आज आरतीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीने अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय। अटल बोगद्यामध्ये हजारोपेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली। खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे। दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला। ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सोबतच येशू जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आला आहे। पुण्यातील MG रस्त्यावर असलेली 114 वर्ष जुनी रॉयल बेकरी ख्रिसमस निमित्त प्लम केक आणण्यासाठी नागरिकांनी फुलली आहे। इराणी कुटुंबातील योहान इराणी हे स्वतः या बेकरीचे चौथ्या पिढीतील मालक आहेत। स्वतः मालक आणि त्यांचे कुटुंबीय ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार करतात। नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ख्रिसमसचं खास क्षण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शेअर केले। अवकाश स्थानकात असूनही सणाचा उत्साह आणि पारंपरिक ख्रिसमस साजरा करण्याचा विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे। पुण्यातील शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। 3 दिवसात तब्बल 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्याला भेट दिली आहे, अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। देशभरातून पर्यटक निसर्गाचा थंडीचा आनंद घेण्यासाठी इथं दाखल झाले। ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत केलं जात आहे। त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत। नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झाले। देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत। लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे। महत्त्वाची बातमी हिंगोलीतनं पाहायला मिळते। हिंगोलीमध्ये राज्य राखीव दलाच्या जवानानं गोळीबार केलाय। जवानाकडून स्वतःच्या कुटुंबियांवरच गोळीबार करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गोळीबारात एका महिलेचा देखील मृत्यू झालाय। लहान मुलासह अन्य एक जण गंभीर जखमी झालाय। त्यामुळे हा गोळीबार का करण्यात आला हे पाहायचंय। गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झालाय। स्वतःच्याच कुटुंबावर या जवानानं गोळीबार केलाय। राज्य राखीव दलाच्या जवानानं गोळीबार केल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीतनं ही बातमी समोर येते। हिंगोलीत राज्य राखीव दलाचा जवान आहे, त्याच्याच कुटुंबावर त्यानं गोळीबार केल्याचं पाहायला मिळतंय। या गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय, तर त्याच्याच कुटुंबातील लहान मुलं जखमी। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही वरती। हिंगोलीत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। SRPF जवानाचा कुटुंबियांवरच गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतोय। मात्र हा गोळीबार नेमका का, कोणत्या कारणावरून करण्यात आला हे अद्याप अस्पष्ट आहे। रत्नागिरीतील नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिल्याचं दिसतंय। गणपतीपोळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे। परिसर फुलून गेलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक गणपतीपोळ्यात येत आहेत। महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी झाली आहे। लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय। त्यामुळे भंडारा खोबरं विक्रीत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी गर्दी केली आहे। दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत। त्यामुळेच दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली। भाविकांच्या गर्दीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय। विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येनं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला। 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं असेल। तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतीये। याच पार्श्वभूमीवर मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय।
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू आहे. यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे. भाविक शंकर आणि नरसिमल्लू या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलंय. धुळ्याच्या साक्रीत 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर 5 राज्याच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतलाय. निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईतील बॅनरबाजीवरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेवर ताशेरे ओढलेत. अनधिकृत बॅनर संदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही उपाययोजना केलेली नाही असं म्हणत उच्च न्यायालयानं पालिकेला फटकारलंय. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोरेगाव भीमा विजयस्तंभाची सजावट करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025च्या शौर्य दिनी भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जय भीम घोषवाक्य विजयस्तंभाच्या सजावटीत असणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनाची नूतनीकरण केलं जात आहे. सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात कारागीर वेगवेगळ्या केबिन्सचं काम करत आहेत. जे रुग्णालयात नववर्षापासून यंत्रमानव शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती आहे. नववर्षात शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे. नोकरीची सुवर्णसंधी रेल्वेत उपलब्ध झाली आहे. 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी भारतीय रेल्वेनं नोटिफिकेशन जारी केलंय. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरणा सुरू होण्याची अपेक्षा असून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर याच संदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पीएमपी प्रशासनानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बस CCTV बसवण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या मालकीच्या 1,600 बसेसमध्ये प्रत्येकी 3 कॅमेरे बसवले जातील. याच्या निविदा प्रक्रियेचं काम सुरू असून येत्या 2 महिन्यात कॅमेरे बसवले जाणार आहेत. अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली आहे. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली येथील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे अडवली. संभाजीनगरात उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणानं मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. मुलीच्या वडिलांनी न्याय द्या असं म्हणत पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलंय. जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच रोबोटच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीनं शस्त्रक्रिया पार पडली आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ पद्धतीनं पार पडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच रोबोटच्या मदतीनं शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्येच सिम्युलेटरचा वापर केला जातोय. वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होतीये. प्लॅटफॉर्म शेजारी ही तेलवाहक वाहतूक करणारी मालगाडी उभी असल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे प्रशासनानं तेल गळती थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी प्रवाशांमधून होतीये. राज्य शासनानं शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलंय. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलंय. आई बहिणींचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवर पूर्णतः बंदी घालणं आणि शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याची सूचना पत्रात करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागानं 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतोय. मुद्रांक शुल्काच्या दंडानं नागरिकांना छोटी मोठी कामं करताना देखील अधिकचे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर पुन्हा सुरू करावा ही मागणी करण्यात येते. मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवात नायलॉन मांजाचा वापर होतोय. यावेळी अहिल्यानगरात 15 दिवस 18 गुन्हे दाखल करण्यात आले. 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. यावेळी सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पत्रकावरील पालकमंत्री ठरलेत. कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यातील पत्रकावर कोकाटे यांचा पालकमंत्री उल्लेख करण्यात आला होता. मात्र साम टीव्हीनं याबाबतची बातमी दाखवताच प्रशासनानं ही चूक सुधारली आहे. प्रशासनानं पालकमंत्री शब्द काढून सुधारित पत्रक प्रसिद्ध केलंय. आधी आणि नंतर ही 2 पत्रकं आपल्या समोर आहेत. आधी नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता.
त्यानंतर साम टीव्हीनं ही बातमी दाखवताच पालकमंत्री शब्द वगळून आता पुन्हा परिपत्रक काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. हे पत्रक पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलंय, त्यामुळे या पत्रकामध्ये पालकमंत्री असा उल्लेख काढण्यात आलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली असून पुढील 8 दिवस गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे. देहू रोडमध्ये बुद्ध मूर्तीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या इंदापुरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला. शहरातील पुणे सोलापूर महामार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. राज्य राखीव दल आणि इंदापूर पोलिसांकडून शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशानं रूट मार्च काढण्यात आला. धुळ्याच्या साक्रीत 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान केंद्रस्तरीय आदिवासी एकता संमेलन आयोजित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर 5 राज्याच्या कार्यकर्त्यांनी बैठक पार पडली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगडच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा आढावा घेतलाय.